ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये काय माझा विश्वासघात केला एवढंच सांगतो मी, बाकी काय नाही. चला माझा विश्वासघात झाला. तीन मंत्री देखील नाशिकमध्ये टोकून होते. नेमका आपला विश्वासघात कोणाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे? काय नेमका आतमध्ये विश्वासघात केलाय माझा, बाकी कोणी केला मंत्री तुम्ही सुरुवातीला भुजबळांवर आक्षेप घेतला सगळे कोण होतं त्याच्यामध्ये? माहिती देण्याचे एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. एकनाथ शिंदे साहेबांचं काय नाही, साहेबांनी काय स्थानिक कोण नेते कोणाला मिळत नाही. सर्व विरोधक शिंदे साहेब शिंदे साहेब बरोबर आहे बोला, लांबून बोला. महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला. आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो. मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला. अंधारात ठेवून मला पाडलं. म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला. मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली. महायुतीतील सर्व एकनाथ शिंदे साहेब सोडून तुमच्या विरोधात वातावरण होतं. अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि हे सर्व गोष्टी खोट्या आहे. आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो. तीन मंत्री आपल्या आलेले होते. कोणी विश्वास आणि माझ्या बरोबर छगन भुजबळांवर देखील आपण छगन भुजबळांवर देखील आपण आरोप केले होते. आपण भुजबळांवर देखील आरोप केला होता. भुजबळ कोणी विश्वासघात केला? खाली करत आहे काच खाली करा. ठिकाणी किशोर दराडे जे आहे ते मी तुमच्या वाहनात स्वतः भाजपचे शहर अध्यक्ष बसलेले आहेत आणि तुम्ही म्हणतात की भाजपने घात केलाय. ते तर त्यांनाही मान्य आहे ना, ते त्यांना सुद्धा मान्य आहे. काय मान्य काय हे 200 मतं जर भाजपाचे तर सीट पडायलाच नकोय ना. 200 मतं भाजपचे, 170 मतं अगर एकही धर्म पाळला नाही. एकाने धर्म पाळला, एकाने धर्म पाळला. सर्वांनी गद्दारी केली, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र दादांना मत द्या असे सांगणारे. ऑटोमॅटिक मत पडू शकता की किशोर भाऊंनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केलाय. बाहेर घे ना, 2 मिनिटं बाहेर या ना. एकच मिनिट. सगळ्यांवर माझा आक्षेप आहे, सगळ्यांवर आक्षेप आहे. भाजपचे शहराध्यक्ष आपल्या गाडीत आहे ना. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना.
नाही ठीक आमदार साहेब, एकच दिसतच मिनिट नाही थांबा. दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे. यांची टोटल जर केलं तर 475 मत होत्या. नाही विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, सगळ्यांनीच मदत केली ना. पण कोणती मदत केली काय वाटतं आपल्याला? सगळ्यात महत्वाची 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असते तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केली, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा. काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही घाबरलो. एवढ्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? हे तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. अच्छा, आता तुम्ही शिंदे तिन्ही साहेब पक्ष. नाव घ्या ना. तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. शिंदे सेनेनी तर सगळ्यांनीच गद्दारी केली अशी प्रतिक्रिया दराडी यांनी दिली आहे. शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केल्याचं दराडी यांनी म्हटलंय. अंधारात ठेवून माझा पराभव केला असं दराडी म्हणतायत. मला अंधारात ठेवून गीतेना ताकद दिली असंही नरेंद्र दराडी यांनी म्हटलंय. भाऊ असतील, मी